श्री स्वामी समर्थ। आज तो आनंदाचा दिवस मी पुन्हा अनुभवला। स्वामींच्या कृपेने मी स्वतःच्या गाडीत सहपरिवार स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले। याचबरोबर आम्ही श्री गुरुदेव दत्तांचे दर्शन देखील गाणगापूरला जाऊन घेऊन आलो। काही महिन्यांपूर्वी मी श्री गुरुदेव दत्तांना प्रार्थना केली की मला स्वतःच्या गाडीत सहपरिवार आपल्या दर्शनासाठी गाणगापूरला यायचं आहे। यानंतर काही दिवसातच अचानक आम्ही गाडी घेण्याचा निर्णय घेतला आणि गाडी आणली देखील। यासाठी माझ्या नवऱ्याने खूप खटपट केली, पण गाडी आलीच। काही काळ गेल्यानंतर कौटुंबिक क्लेशामुळे माझ्या नवऱ्याने आमची गाडी विकून टाकली आणि माझी गाणगापूरला दत्त दर्शनाला जायची आशाच मावळली। आमच्या दोघांमध्येही दुरावा निर्माण झाला, पण स्वामींच्या मनातील योजना फक्त स्वामीच जाणतात। आपल्या भक्तांसाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य त्यांच्याविना कोणाला माहीत असणार। स्वामी आपल्या भक्तांसाठी योग्य गोष्टीचीच निवड करतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली। काही काळानंतर माझं वैवाहिक जीवन स्वामी कृपेने पूर्ववत झालं आणि माझ्या पतीने पुन्हा तीच इर्टिगा कार MH12 VT 1649 परत आणली। या दिवशी माझ्या आनंदाला पारावारच नव्हता उरला। यासाठी स्वामींचीच योजना आणि निर्णय, त्यांनीच माझ्या पतीला सुबुद्धी दिली। सर्व योग्य रीतीने घडवत परत आमची गाडी घराजवळ उभी केली। यानंतर पतीने स्वतः स्वामी दर्शनाला जाण्याची इच्छा व्यक्त केली। हे ऐकून मी तर थक्कच झाले। हे कसे घडले? यापूर्वी त्यांनी कधीही स्वतःहून देवदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली नाही, आणि तीही माझ्या कुटुंबियांसोबत। माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता। स्वामींची किती स्तुती करू हे देखील कळत नव्हतं। मी लगेचच स्वामींपुढे मस्तक ठेवलं। आजच्या दिवशी आम्हा स्वामींच्या पवित्र क्षेत्रात पावन भूमीत दर्शनाचा लाभ झाला। स्वामींच्या अनंत लीला जनसन्मार्ग दाविला। स्वामी ब्रह्मांड नायक, त्यांना आपण कसे जाणून घेणार? आपल्यालाही स्वामींच्या कृपेने असेच गोड अनुभवता यावेत, हीच स्वामीचरणी प्रार्थना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। अनुभव आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।